नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. मी आज तुमच्याशी संवाद साधणार आहे एका नवीन ट्रॅव्हल ॲपबद्दल. आता तुम्ही म्हणाल ट्रॅव्हल ॲप बाजारात ऑलरेडी केवढे अवेलेबल आहेत. आपण तर बुकिंग करतो फ्लाईटचं, हॉटेलचं किंवा साईट सीईंगचं. ते नवीन ट्रॅव्हल ॲपमध्ये काय असणार आहे? तर हे ट्रॅव्हल ॲप म्हणजे बुकिंग ट्रॅव्हल ॲप नाही आहे, पण असं एक ॲप आहे जे तुमच्या ट्रॅव्हल प्रवासामध्ये तुमची मदत करतं. तुम्ही म्हणाल मदत ट्रॅव्हल ॲप करतं म्हणजे काय करतं? तर हे ट्रॅव्हल ॲप आहे तुमचा जो लँग्वेज बॅरियर आहे. म्हणजे आपण कित्येक वेळा असं अनुभवलं आहे की आपण कुठे साऊथ इंडियात फिरायला गेलो की ते लोक मराठी तर बोलतच नाहीत, कधी कधी त्यांना हिंदी पण कळत नाही, पण आपल्याला इंग्लिश फार भारी येतं अशातलाही भाग नाही आहे. तर अशा वेळेला त्या लोकल लोकांशी संवाद कसा साधायचा? छोटी गोष्ट आहे की बाबा इथे आसपास कुठे टॉयलेट आहे का, किंवा इथे आसपास कुठे रेस्टॉरंट आहे का, किंवा मला या ठिकाणी जायचं आहे तर कुठला रस्ता घेऊ. असे काही काही जे आपले लॉजिस्टिकल प्रॉब्लेम येतात जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो आणि लोकल भाषा आपल्याला माहीत नसते आणि त्या लोकांशी संवाद आपल्याला साधता येत नाही. तर हे प्रॉब्लेम जे ॲप सॉल्व करतं त्याबद्दल तुमच्याशी मी आज बोलणार आहे. ते या ॲपचं नाव आहे भाषिनी ॲप. BHASHINI असं त्याचं स्पेलिंग आहे. हे भाषिनी ॲप डेव्हलप केलं आहे आपल्या गव्हर्नमेंटने. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही जी गव्हर्नमेंटची मिनिस्ट्री आहे त्यांच्या डिजिटल इंडिया या कन्सेप्टखाली हे ॲप डेव्हलप झालं आहे. हे ॲप डेव्हलप झालं आहे त्यांनी बरेचसे AI आणि NLP टूल्स वापरून हे ॲप डेव्हलप केलं आहे. हे कशाकरता आहे की तुम्ही उद्या कुठल्याही नवीन प्रांतात गेलात तर त्या प्रांतामध्ये तिथल्या लोकल लोकांची तुम्हाला लोकल लँग्वेजमध्ये संवाद साधता यावा त्याच्याकरता हे ॲप डेव्हलप केलं आहे. तर मी तुम्हाला एक साधारण एक्झाम्पल देतो की तुम्ही ॲप पहिले डाउनलोड करा. हे ॲप अवेलेबल आहे ॲपल स्टोअरवर ॲज वेल एज गुगल प्ले स्टोअरवर. फ्री टू डाउनलोड आहे, फ्री टू यूज आहे. आणि ह्याच्यामध्ये 3-4 प्रकारचे सर्व्हिसेस आहेत. एक सर्व्हिस म्हणजे ट्रान्सलेशन, म्हणजे आपण त्यात काही ऑडिओ बोललो की तो रिअल टाईममध्ये तुम्हाला पाहिजे त्या भाषेत ट्रान्सलेट करून लगेच ऑडिओ आउटपुट देतो. हे एक फॅसिलिटी आहे. दुसरी फॅसिलिटी आहे, तुम्हाला एखादं पाटी दिसली तुम्हाला त्यांच्या लोकल लँग्वेजमध्ये जी तुम्हाला तुमच्या भाषेत ट्रान्सलेट करून हवी आहे, त्याचा फक्त एक फोटो काढा, तो ऑटोमॅटिक ते लँग्वेज पिकअप करतो आणि तो ऑटोमॅटिक ते टेक्स्ट पिकअप करेल आणि तुम्हाला पाहिजे त्या भाषेत तुम्हाला ते ट्रान्सलेट करून देईल. किंवा तुम्ही कुठे गेलात आणि तुम्हाला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टी विचारल्या आहेत की तुम्हाला इथे नियरेस्ट बाबा वॉशरूम कुठे आहे, किंवा इथून मला बसस्टँडला जायचं आहे तर बसस्टँड कुठे आहे, किंवा मला XYZ ठिकाणी जायचं आहे तर नक्की रस्ता कुठला वापरू मी, डावीकडचा का उजवीकडचा. हे असे जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपल्याला येतात तर हे लोकल लँग्वेजमध्ये रिअल टाईम तुम्हाला ट्रान्सलेट करून मिळणं हा केवढा मोठा प्लस पॉईंट आहे कुठलाही ट्रॅव्हलर करता. हे इंडियात तर झालंच झालं. या ॲपमध्ये आत्ता कमीत कमी 10 ते 12 भाषा अशा आहेत ज्या तुम्ही वापरू शकता. म्हणजे आपण मराठीत बोलतो किंवा इंग्लिशमध्ये बोलतो तर आपण ते ट्रान्सलेट करून आत्ता त्याच्यामध्ये तामिळ आहे, तेलुगू आहे, कन्नड आहे, मल्याळम आहे, या साऊथ इंडियन भाषा आहेत, बंगाली आहे, आसामीज आहे, गुजराती भाषा आहे आता त्याच्यामध्ये, आणि शिवाय पंजाबी भाषा आहे. शिवाय त्यात ते नवीन नवीन लँग्वेजेस आता ॲड करतायत त्याच्यामध्ये या ॲपमध्ये. फॉरेन लँग्वेज म्हणाल तर त्यात आता फ्रेंच आहे, अरेबिक आहे, स्पॅनिश आहे, अजूनही काही भाषा त्यात हळूहळू ओव्हर द नेक्स्ट फ्यू मंथ्स त्यात ॲड होतील. तर ॲप वापरायचं कसं? तर पहिले ॲप डाउनलोड करा. मी म्हटल्याप्रमाणे प्ले स्टोअरवर आहे, ॲपल स्टोअरवर पण आहे, फ्री टू यूज आहे. ॲप डाउनलोड करा, तुमची प्रोफाईल क्रिएट करा आणि त्याच्यावर एक कॉन्व्हर्स नावाचा टॅब आहे. तर तुम्ही कॉन्व्हर्सवर टॅबवर क्लिक केलं की 2 डायलॉग बॉक्स ओपन होतात. त्या डायलॉग बॉक्समध्ये खाली तुमची जी इच्छित लँग्वेज आहे तुम्ही ती चूज करू शकता. म्हणजे तुम्हाला मराठीमधनं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे किंवा तुम्हाला मराठीतनं कन्नडमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे, तर तसे तुम्ही 2 टॅबवर 2 वेगळे भाषा सिलेक्ट करा. त्या मराठी तुम्ही जो इनपुट लँग्वेज सिलेक्ट करता तिथे एक माईकचा सिम्बॉल असतो. तो माईकचा सिम्बॉल तुम्ही दाबायचा आणि तुम्हाला कुठली माहिती हवी ती तुम्ही त्यात बोलू शकता. म्हणजे मी त्यात जर आता टॅप केलं की मला इथे नियरेस्ट टॉयलेट कुठलं आहे हे सांगा, आणि माझं जर आउटपुट लँग्वेज समज मल्याळम आहे तर एक अर्ध्या मिनिटामध्ये किंवा लेस दॅन हाफ अ मिनिट तो ॲप आपोआप ते ट्रान्सलेट करून तुम्हाला मल्याळी भाषेत ऑडिओ आउटपुट देतो, जेणेकरून तुमचा समोरचा जो मल्याळी माणूस आहे त्याला तुम्ही काय म्हणताय हे त्याला कळतं आणि तो तुम्हाला मदत करू शकतो. तर हे किती रेव्होल्युशनरी प्रॉडक्ट आहे जे गुगल ट्रान्सलेटपेक्षा किती पटीने जास्त ॲक्युरेट आहे, ॲटलिस्ट इंडियन लँग्वेज करता. आणि मला वाटत नाही असं कुठलं ॲप आत्ता तरी भारतामध्ये डेव्हलप केलं आहे. तर हे गव्हर्नमेंटने डेव्हलप केलं आहे, आपणही गव्हर्नमेंटला यात सपोर्ट करणं गरजेचं आहे. मला वाटतं हा पॉडकास्ट बघून मॅक्झिमम लोक हा ॲप उपयोग करतील. आता नवीन आपला सीझन चालू होतोय तर बरेच लोक बरेच ठिकाणी फिरणार आहेत. तर या तुमच्या सगळ्या फिरण्यामध्ये मला नक्की खात्री आहे हा भाषिनी ॲप
तुम्हाला भारतामध्ये नक्की खूप मदत करेल. तुमच्या सगळ्या गरजा लोकल लँग्वेजमध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करून तुमचा प्रवास जास्त सुखकर करण्याकरता. आता मी तुम्हाला एक वॉक थ्रू दिला एका लोकल इंडियन लँग्वेज बद्दल. असंच तुम्ही एखादं फॉरेन लँग्वेजचं पण वापरू शकता, की तुम्ही समज पॅरिसमध्ये गेलात आणि तुम्हाला विचारायचं की इथे नियरेस्ट इंडियन रेस्टॉरंट कुठे आहे, तर तुम्ही मराठी इनपुट लँग्वेज निवडा, फ्रेंच आउटपुट लँग्वेज निवडा आणि तुम्ही हे प्रश्न विचारल्यावर की नियरेस्ट इंडियन रेस्टॉरंट, नियरेस्ट पण नको, जवळचं इंडियन रेस्टॉरंट कुठे आहे, तर तो ऑटोमॅटिक एक अर्ध्या मिनिटात तुम्हाला फ्रेंचमध्ये ऑडिओ आउटपुट देईल, जो त्या फ्रेंच माणसाला कळेल आणि जो तुम्हाला बरोबर सांगेल की इथे कसं जायचं. हे किती रेव्होल्युशनरी प्रॉडक्ट आहे आणि सगळ्या टुरिस्टना मला अगदी खात्री आहे की याचा खूप नक्की उपयोग होईल त्यांचा प्रवास खूप सुखकर करण्यामध्ये. या भाषिणी ॲपमध्ये अजून एक खूप चांगली फंक्शनॅलिटी आहे. तुम्हाला एखादी वेबसाईट बघायची आहे तुमच्या भाषेत, तर आता गुगलमध्ये बरेच वेळा वेबसाईट बनवणारे लोक हे टाकतातच ॲप्लिकेशन, पण काही काही लोकांच्या वेबसाईट्समध्ये फक्त इंग्लिश हा एक ऑप्शन असतो आणि तुम्ही गुगलवरनं ट्रान्सलेट केलं तर कधी कधी नीट तुमच्या लोकल इंडियन लँग्वेजमध्ये ते फार नीट ट्रान्सलेट होत नाही. तर भाषिणी ॲपमध्ये असं एक फंक्शनॅलिटी आहे की तुम्ही तो URL तुमचा टाईप करा त्या डायलॉग बॉक्समध्ये आणि तुम्ही लँग्वेज चूज करा, तुम्हाला कुठल्या भारतीय भाषेत ती वेबसाईट बघायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला तो ॲप ती वेबसाईट तुमच्या लोकल चोजन लँग्वेजमध्ये तुम्हाला नीटपणे दाखवतो आणि इतकं परफेक्ट ट्रान्सलेशन होतं की तुम्हाला काय नाव ठेवायला जागच राहत नाही. तर हे सगळे फंक्शनॅलिटीज या भाषिणी ॲपमध्ये आहेत आणि आम्ही इथे का घ्यायचं कारण आहे, कारण ट्रॅव्हल करता याचा खूप मोठा उपयोग आहे, जिथे लोकल लँग्वेजचं बॅरियर खूप वेळा येतं आणि ट्रॅव्हलर्स खूप वेळा अडकतात. तर अशा वेळेला हा ॲप नक्कीच तुमच्या उपयोगी पडेल. म्हणून आम्ही मुद्दामून ह्या पॉडकास्ट सिरीजमध्ये असा एक ॲप घेतला जो ट्रॅव्हल ॲप नसून ट्रॅव्हलला पूरक किंवा ट्रॅव्हलला सहाय्यक असणारा ॲप असा आहे. यात अजून एक फंक्शनॅलिटी अशी आहे की तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही आता गेलेत केरळमध्ये, तिथे काही काही बोर्ड मल्याळममध्ये असतात, दुकानांचे बोर्ड तर कधी कधी फक्त मल्याळममध्ये असतात. आपण दिशादर्शक म्हणतो, म्हणजे इथून इथे हे गाव एवढं किलोमीटर आहे, हे पण कधी फक्त मल्याळममध्ये असतात. तर अशा वेळेला करायचं काय, तुम्ही अडकून पडता. तुम्ही जर ऑन युअर ओन गेलाय तुम्ही अडकून पडाल. तर या भाषिणी ॲपमध्ये असा पण एक फंक्शन आहे ज्यात तुम्ही त्या पाटीचा फोटो काढू शकता आणि हे ॲप ऑटोमॅटिक त्यांचं टेक्स्ट पिकअप करतं आणि ते टेक्स्ट तुम्हाला तुमच्या मराठी किंवा तुम्ही जी आउटपुट लँग्वेज चूज केली आहे, मराठी किंवा इंग्लिश, त्यात तुम्हाला ते ट्रान्सलेट करून देतं, जेणेकरून तुम्हाला एकट्याने फिरताना कुठेच अडचण येणार नाही. असं एक खूप रेव्होल्युशनरी ॲप आपल्या गव्हर्नमेंट डेव्हलप केलं आहे. त्याचा लाभ मला वाटतं सगळ्यांनी घ्यावा. तर तुम्हाला हे आमचा एपिसोड छोटा आहे, पण आम्ही असं वाटतं की बऱ्यापैकी चांगली माहिती तुम्हाला दिली, एक नवीन कन्सेप्टची माहिती तुम्हाला या छोट्या पॉडकास्टमध्ये दिली आहे. तुमच्या ट्रॅव्हल नक्कीच उपयोगी पडेल असा हा ॲप आहे. तर तुम्हाला कसा वाटला एपिसोड नक्की सांगा. तुमचा भाषिणी ॲपबद्दल जो फीडबॅक आहे तो मला नक्की कळवा, कारण आम्ही डिजिटल इंडियामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर सहभागी आहोत या सगळ्या प्रोसेसमध्ये. तर त्यांनी सांगितलं आहे आम्हाला की तुमचा काही जर फीडबॅक असेल तो नक्की आम्हाला कळवा ॲपबद्दल. तर तुमचा ॲपबद्दल फीडबॅक आम्हाला कळवा, आम्ही त्यांच्यामध्ये पोचू. आणि तुम्हाला चॅनल कसा वाटतोय आम्हाला प्लीज कॉमेंटमध्ये कळवा. एखादा नवीन विषय तुम्हाला हवा आहे ट्रॅव्हल डोमेनमधला तोही आम्हाला कळवा, तोही आम्ही घेऊ. आणि हो, नक्की आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.